श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. हाय, नमस्कार. तर आज आहे लातूर जिल्ह्यातला फेमस असा सण वेळामोशा. तर सगळ्याला माहिती आहे, हे लातूर जिल्ह्यातला लय मोठा सण आहे. तर हा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. हाय, चला आता आम्ही चाललो आहे ह्यांच्या मित्राच्या इथं वेळामोशाचं जेवण करण्यासाठी. तर म्हणले ह्यांचा दिवस आज चांगला होता, सुट्टीचा दिवस होता, तर चला मग जावं म्हणलं, थोडं फिरावं. आणि इकडं पतंग पण घेऊन आले होते ह्यांनी. अबे कुठे आहेस तू शेत कुठं आहे? जेवण झालं तर माझं जेवण झालं. कसली तूर आली आहे भारी, तूर कसली भारी आली आमची. सांगतो कोण कोण असेल, कोण 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 नंतर आम्ही जेवण वगैरे केलं ह्यांच्या मित्राच्या इथं. कोणाला आवडतंय न आवडतंय त्याच्यासाठी व्हिडिओ काय नाही घेतली. आणि परत एक मस्त असं शेंगाचं झाड घेतले ना. आता आम्ही निघालो ह्यांच्या मावशीच्या इथं येळामोशासाठी निघालो आहे. तरी अशी जात होतो. मस्त ह्यांनी गाणे पण लावले होते. तर आता शेताच्या जवळपास आलोच होतो. आणि आपण ह्या ठिकाणी पहिलं पण आपला एक व्हिडिओ टाकलेला आहे धुन्याचा, दसऱ्याच्या धुन्याचा. आपण इथंच आलो होतो दसऱ्याच्या धुन्यासाठी. हेच ते ब्रिज आहे. तर आता आम्ही शेताच्या जवळपास आलो होतो. जास्त काही लांब नव्हतं, जवळच होतं. आणि इकडं विजयदादा मस्त बसला होता उंबरीच्या झाडाखाली थंड. आणि आमची ऑटो रिक्षा इकडं लावलेली होती, उभा केलेली. आणि इकडं भरपूर मोठं तळं आहे. हे बघा, इकडं भरपूर पाणी आहे. आणि हे सगळं पाण्यानं भरलेलं होतं पहिलं. आणि ह्याने पण इकडं उभारली होती. ते पतंग माझा आहे. हातात घ्या आणि काढा फोटो. ए, माझा पतंग आहे, फाडून टाकसन. माझ्यासाठी आणले त्यांनी. कुठे आहे रे पतंग, दिसाले का? पडते रे खाली. घंटा झाला, झालं बस झालं की आता. ट्रॅक्टर का गोळा करायला चांगलं लाव. जाऊ दे, काय काम आहे आपल्याला. कापायचं तर दिशा बसू लागली बरं काय. काय पतंग आहे का? पतंग कुठं आहे? पतंग झूम कर, झूम कर. अबे झूम कर बे. हे भाऊ एवढं खाल्ला भाऊ. गाडी घेऊन जा. दिवस मारते ओ मैं जो का देखिए. इकडे दे पप्पाच्या मागे. बरं हळू काढत नाही. मला दे. बंद कर ना, हँग झाले काय की नाही. कसं आहे मग आमच्या येळामोशाचा सण, सांगा बरं. लातूर जिल्ह्यातला मस्त प्रकारे असा सण कुठं कुठं साजरा होतोय नक्की कमेंट करून सांगा. आणि मस्त असं पतंग उडवलं, झोके खेळलो, परत जेवण वगैरे झालं.
चला मग भेटूया पुन्हा. बाय.